नमस्कार, जय शिवराय। मी आता किल्ल्याच्या खालच्या भागामध्ये आलेलो आहे। तर खालच्या भागामध्ये मला ही तटबंदी दिसलेली आहे। ही तटबंदी आहे 13 किलोमीटरची आणि तटबंदीच्या पलीकडे सगळे ही बाभळीची झाडे आहेत। म्हणजे कारण की त्या काळामध्ये शत्रूंनी कधी आक्रमण केलं की त्यांचा स्पीड जो आहे त्या झाडांच्यामुळे कमी व्हायचा आणि एखादा शत्रू जरी आला तर ह्या तटबंदीपर्यंत तर ही तटबंदीपर्यंत वरती येऊ शकत नव्हता। त्यामुळं ही तटबंदी ह्या टायमाला चित्तोडगडला अशी तटबंदी बांधली होती। कारण की अलाउद्दीन खलजीचं आक्रमण जेव्हा झालं तेव्हा तो तिथं तळ टाकून बसला होता आणि ह्या बाभळीच्या झाडांमुळं त्याला काही वरती यायला जमत नव्हतं आणि अशी तटबंदी तेव्हाच मला वाटतं बांधलेली असणार आणि ह्या तटबंदीमुळं ह्या किल्ल्याचं संरक्षण होतं। तर नक्कीच तुम्ही चित्तोडगडला आले की ह्या तटबंदीला भेट द्या। खूप सुंदर इथून दृश्य वाटतं आणि पुन्हा आपल्याला त्या इतिहासाची जाग येते ज्या काळामध्ये ज्या गोष्टी अशा घडल्या असतील आणि त्या इतिहासाची जाग येण्यासाठी आणि इतिहासाची आठवण घेण्यासाठी नक्कीच ह्या वास्तूला भेट द्या।